महापालिका निवडणुकींचं बिगुल वाजलेलं आहे। आजपासून जे आहे ते आता प्रचाराला पिंपरी चिंचवड शहरातील प्रभाग क्रमांक 1 त्याचप्रमाणे प्रभाग क्रमांक 12 मधील उमेदवारांचा प्रचारासाठी जे आहे ते आज नारळ फोडण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार या ठिकाणी येणार आहेत। त्यांची जय्यत तयारी जी आहे ती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। अजित पवारांचं स्वागत करण्यासाठी भला मोठा हार जो आहे तो या ठिकाणी लावण्यात आलेला आपल्याला एकूच पाहायला मिळतोय। प्रभाग क्रमांक 1 चिखली असेल, त्याचप्रमाणे तळवडे प्रभाग क्रमांक 12 या ठिकाणचा प्रचाराचा नारळ जे आहे ते आता अजित पवार आज फोडणार आहे। ढोल ताशाच्या गजरात अजित पवारांच्या स्वागतासाठी अनेक जण थांबलेले आपल्याला एकूणच पाहायला मिळतं। आपण पाहिलं तर यामध्ये एकूणच दोन्हीही राष्ट्रवादी जे आहेत त्या एकत्र येण्यावर चर्चा सुरू आहेत। मात्र या चर्चा सुरू असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून या दोन प्रभागामध्ये जे आहे ते प्रचाराचा नारळ या ठिकाणी फोडणार आहेत। त्यामुळं चर्चांना जे आहे ते उधाण आलेलं पाहायला मिळत आहे। कारण की गेल्या 2 ते 3 दिवसापासून उपमुख्यमंत्री अजित पवार असतील, खासदार अमोल कोल्हे, आमदार रोहित पवार यांच्यामध्ये बैठकांचं जे आहे ते सत्र सुरू असलेलं पाहायला मिळतंय। दोन्हीही राष्ट्रवादी पिंपरी चिंचवडमध्ये एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत। मात्र या दोन प्रभागामध्ये आज नारळ फोडणार असल्यामुळे या दोघांची आघाडी होते का हेच पाहणं या ठिकाणी आता महत्त्वाचं राहणार आहे। कॅमेरामन अभिजित समीर रणजित जाधव, TV9 मराठी, पिंपरी चिंचवड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।